अथ श्री साई सच्चरित अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता पूर्वील कथानुसंधान. बाबा शिर्डीत गुप्त होऊन चांद पाटला सवे पुनरागमन. जाहले ते कथन परिसावे स्वये बाबानी वाहुनी जीवन. केली कैसी बाग निर्माण. गंगा गिरादी संत संमेलन. कथा विधान पावन ते. पुढे काही कालपर्यंत बाबा होते जे झाले गुप्त. मुसलमानाचे वराडांत आढळले शिर्डीत हे रत्न. तया आधीच देवी दास करुणी होते शिर्डीत वास. पुढे आले जानकी दास गोसावी शिर्डीस राहावया. तो कैसा घडला प्रकार कथितो आता सविस्तर. होऊनी अवधान पर श्रोता सादर परिसिजे. औरंगाबाद जिल्ह्यातील धूपखेडे गावामधील मुसलमान भाग्यशील चांद पाटील नामजया. सफर करिता औरंगाबादेसी गोडी एक हरवली त्याची. 2 महिने दादन तिची आता कशाची आढळते. पाटील पूर्ण निराश झाले. गोडी लागी बहु हळहळले. खोगीर पाठीवरी मारिले. माघारा फिरले मार्गाने. औरंगाबाद मागे टाकिले. 4.5 कोस आले. मार्गात आंब्याचे झाड लागले. तळी दिसले हे रत्न. डोईस टोपी अंगात कपनी. खाकेस सटका तमाखू चुरणी. तयारी केली चिलीम भरुनी. नवलते स्थानी वर्तले. चांद पाटील रस्त्याने जाता. फकीर ऐकिला हा का मारिता. ये रे चिलीम पिऊनी जा पुढता. छाये खालता बैस जरा. फकीर पुसे हे खोगीर कसले. पाटील म्हणे जी घोडे हरवले. मग तो म्हणे जा शोध ते नाले. घोडे सापडले तत्काळ. चांद पाटील विस्मित झाला. मनी म्हणे आवलिया भेटला. पार नाही त्या कृत्याला. मानव याला म्हणू नये. पुढे ती घोडी घेऊनी परतला. पाटील पूर्वस्थळी पातला. फकीर पासी बैसविल्याला. चिमटा उचलिला स्वहस्ते. मग तो तेथेसी मातीत खुपसिला. आतूनी प्रदीप्त निखारा काढिला. हातातील चिलमीवर ठेविला. सटका घेतला उचलुनी. पुढे चापी भिजवावयास पाणी नाही जवळपास. सटका आपटी जमिनीस पाणी निघावयास लागले. चापी भिजवुनिया पिळिली. मग ती चिलमी संभोवती वेष्टिली. स्वये प्याला तयाही पाजिली. मती गुंगली पाटलाची. पडला फकीरास आग्रह. पवित्र करा हो माझे ग्रह. पाटीलावरी केला अनुग्रह. लीला विग्रह धारकेया. दुसरे दिवशी गावात गेले. पाटीलांच्या येथे उतरले. काही काळ तेथेसी राहिले. पुढे ते परतले शिर्डीस. हा चांद पाटील कारभारी. धूपखेडाचा ग्रामाधिकारी. स्वस्त्रीच्या भाच्या लागी नोवरी. जुळली सोयरीक शिर्डीत. चांदभाईचा कुटुंबाचा लग्नायोग्य झाला भाचा. सुयोग शरीर संबंधाचा घडला शिर्डीचा वधूचा. घेऊनी सवे गाड्या घोडी. वराड निघाले या शिर्डी. मग त्या चांदभाईचे ओढी. बाबा ही वराडी प्रविष्ट. लग्न झाले वराड परतले. बाबा एकटेची मागे राहिले ते राहुनी गेले. भाग्य उदेले शिर्डीचे. साई अविनाश पुरातन. नाही हिंदू नायवन. जातपात कुळ गोतहीन. स्वरूप जाण निजबोध. साई साई म्हणती जे जन. ते तरी काय नामाभिधान. या साई म्हणूनी बहुमान. पुरसर संबोधन जेते हे. खंडोबाचे देवळापाशी. माळसापतीची खळीयासी. आरंभी बाबा वराडानिशी. उतरल्या दिवशी हे पडले. आरंभी ते भगताचे खळे. पुढे ते अमीनभाईचे झाले. वराड लग्नाचे जे आले. येथेसी उतरले वडातळी. गाड्या सर्व सुटल्या खळ्यांत. खंडोबाचे पटांगणात. बाबा ही ते वराड समेत.
सर्वा समवेत उतरले. हे बाल फकीर गाडीतून उतरले. प्रथम भगाताचे दृष्टी सजे पडले. या साई म्हणून सामोरे गेले. नाम ते पडले तेथुनी. पुढे मग तेव्हापासून साई साई ऐसे म्हणून मारू लागले हा कैजन. नामाभिधान ते झाले. मग ते चिलिम प्याले. मशिदीत वास्तव्य केले. देवीदास सहवासी रमले. आनंदले शिर्डीत. कधी बैठक चावडीत, कधी देवीदासाचे संगतीत, कधी मारुतीचे देवालयात स्वच्छंदरत रहावे. हे देवीदास शिर्डी गावी होते आधीच बाबांचे पूर्वी. पुढे आले जानकीदास गोसावी महानुभावी शिर्डीत. तया जानकीदासासवे महाराजांनी बोलत बसावे, किंवा महाराज जेथे असावे तेथे बसावे जानकीदासे. उभयतासी मोठे प्रेम, बैठकी होती नित्यनेम. ऐसा तयांचा समागम, सुख परम सकळिका. तैसेची एक गंगागीर, महाप्रसिद्ध वैष्णववीर. ब्रह्मचर्याश्रमी पुणातावेकर. शिर्डीस वरचेवर आगमन. आरंभी साई विहिरीवरी, उभयहस्ती मातीच्या घागरी. पाणी वाही हे देखोनी अंतरी आश्चर्य करीत गंगागीर. ऐसे ही साईची दृष्टादृष्ट होताची बुवावदले ते स्पष्ट. धन्य शिर्डीचे भाग्यवरिष्ठ, जोडले श्रेष्ठ हे रत्न. हा आज खांदा पाणी वाही, परीही मूर्ती सामान्य नाही. होतय या भूमीचे पुण्य काही तरीच हे ठाई पातली. तैसाची एक आणिक संत, आनंदनाथ नामे विख्यात. त्यांचेही हेची भाकित, कर्तृत्व अद्भुत करीतील. हे महाप्रसिद्ध आनंदनाथ येवले ग्रामी मठ स्थापित. काही शिर्डीकरा समावेत आले ते शिर्डीत एकदा. अक्कलकोटकर महापुरुष आनंदनाथ तयाचे शिष्य. म्हणाले पाहुनी साईस समक्ष, हिरा हो प्रत्यक्ष हा हिरा. आज जरी हा उकिरड्यावर, तरी हा हिरा नाही गार. आनंदनाथाचे हे उद्गार, बाबांचे पोरवय होते तो. ध्यानात ठेवा हे माझे बोल, पुढे तुम्हासी आठव येईल. भविष्यकतून हे पुढील, मग ते येवल्यासी परतले. केशमात्याचे संबंध राखित, डोके न कधी मुंडवित. पहिलवान सम पेहराव करीत, तरुण वयात हे साई. राहत्यासी बाबा जेव्हा जात, झेंडू जाई जुई आणीत. निजहस्ते उखरी खुपसित, पाणी घालीत नेमाने. वामन तात्या तयाचे भक्त, मृत्तिकेचे घडे तत्प्रित्यर्थ. कच्चे दोन प्रत्यय पुरवित, बाबा शिंपित निजहस्ते. आडावरील कुंडी मधून पाणी आणीत खांदा वाहून. घडे मग होता अस्तमान, ठेवीत नेऊन निंबातळी. ठेवण्याचाच अवकाश तेथ, जागचे जागीच रंगून जात. उदयिक तात्या आणून देत, घडे तया प्रत नूतन. घडा भाजला टिकाऊ बरा, परित्या लागे कच्चा कोरा. आव्याचे श्रमवीण कुंभारा, आधीच विकरा घड्याचा. 3 वर्षे हाची उद्योग, उघड्या जागी उठविला बाग. तेची स्थानी आज हा सुयोग, वाड्यांचा उपभोग जन घेती. येथेची निंबातळी साधका, भाई नामे बघते एका. अक्कलकोटचा स्वामीचा पादुका, पूजा कामुका स्थापिल्या. अक्कलकोटचे स्वामी समर्थ, होते भाईचे उपास्य दैवत. छबी पूजन नित्य नियमित, भाई करीत निष्ठेने. वाटले अक्कलकोटी जावे, पादुकांचे दर्शन घ्यावे. पूजा उपचार समर्पावे, मनोभावे पादुकासी. मुंबईहुनी निघावयाची, केली सर्व तयारी साची. उद्या निघणार तो निश्चय तैसाची, राहुनी शिर्डीची वाट धरिली. उद्या जाणार तो आज स्वप्न, स्वामी समर्थ आज्ञापन. शिर्डीस सांप्रत मम स्थान, तेथे तू प्रस्थान करी गा. ऐशी ती आज्ञा शिरीवंदून, भाई निघाले मुंबईहून. शिर्डीस एक षण्मास राहून, आनंद संपन्न झाले. भाई पूर्ण निष्ठावंत, स्मरणी रहावा तो दृष्टांत. म्हणून निंबातळी येत, पादुका स्थापित स्वामीच्या. शके 1834 साली, श्रावण शुद्ध पर्व काळी. पादुका स्थापिल्या निंबातळी, भजन मेळी सप्रेमे.
दादा केळकरांच्या हस्ते पादुका प्रस्थापन करविले. मूर्त सशास्त्र विधानाते केले निज हस्ते उपासनीनी. पुढील व्यवस्थेची निवरण पूजा करी दीक्षित ब्राह्मण. व्यवस्था पाही भक्त सुगुण. ऐसे हे आख्यान पादुकांचे. ऐसेची हे संत निर्विकार. प्रत्यक्ष ईश्वरी अवतार. करावया जगदुद्धार. उपकारार्थ अवतरती. पुढे काही दिवस जाता घडली आश्चर्यकारक वार्ता. श्रोती सादर श्रवण करिता नवलचित्ता वाटेल. तांबोळी एक मोहिद्दीन भाई. तया सवे तेढ पडुनी काही. गेली झोंबी झुंपोनी पाही. लागली लढाई परस्पर. पहिलवान दोघे कुशल. होणारा पुढे न चले बळ. मोहिद्दीन होऊनी प्रबळ. बाबा हतबळ जित झाले. तेथून मग निश्चय केला. पोशाख अवघा बाबांनी बदलला. कपनी ओढिली लंगोट लाविला. फडका गुंडाळीला माथ्यासी. केले गोणाचे वरासन. गोणाचेची अंथरुण. फाटके तुटके करोनी परिधान. त्यांतची समाधान मानावे. गरिबी अव्वल बादशाही. अमिरी से लाख सवाई. गरीबों का अल्ला भाई. अक्षयी साई वदत की. गंगागीर ही येची स्थिती. तालीम बाजीची अतिप्रीती. एकदा खेळत असता कुस्ती. झाली उपरती तयाते. प्राप्त काळ घटका आली. एका सिद्धाची वाणी बदली. देवा सवेची करीत केली. तनुही जिजवली पाहिजे. कुस्ती खेळता खेळता कानी. पडली अनुग्रह रूप ही वाणी. ऐकावर ओतूनी पाणी. परमार्था भजनी लागले. पुणतांब्याची या निकटी. नदीच्या उभय प्रवाहा पोटी. आहे बुवांचा मठ त्या बेटी. सेवेसाठी शिष्यही. असो पुढे साईनाथ. विचारल्याचेची उत्तर देत. स्वये आपण कोणा समवेत. कधीही बोलत नसत. दिवसा बैठक निंबाखाली. कधी शिवेच्या ओढ्या जवळी. बाभळीची आडवी डहाळी. बैसावे सावली तियेचा. कधी तेथून एक मैलावरी. निमगाव गावाची शेजारी. बाबा दिवसा दुपारी तिपारी. स्वेच्छाचारी हिंडत. प्रसिद्ध त्रिंबक डेंगळ्या घरी. निमगाव गावाची जहागीरदारी. तेथील बाबासाहेब डेंगळ्यावरी. प्रीती भारी बाबाची. निमगावावरी जाता फेरी. बाबांनी जावे तयाचे घरी. अतिप्रेमे तया बरोबरी. दिवसभरी बोलावे. बंधू तयासी होते लहान. नानासाहेब नामाभिधान. तयासी नवते पुत्र संतान. तेने ते खिन्न मानसी. प्रथम कुटुंबासी योगमंद. म्हणून केला द्वितीय संबंध. तरी चुकेना ऋणानुबंध. दैव निर्बंध अगाध. पुढे बाबासाहेब त्यांच. पाठवित साई दर्शनास. पावले झाले आशीर्वादास. पुत्रप्रसाद सई नाना. पुढे साईचे दर्शनाला. जनसमुदाय लोटू लागला. महिमा साईचा वाढत गेला. वार्ता नगराला पोचली. तेथे सरकार दरबारी चलन. नानाचे होते मोठे वळण. तैसेची चिदंबर केशव म्हणून. तेही चिटणीस जाण जिव्हाला. साई समर्थ दर्शन पात्र. घेऊनी आपुले इष्टमित्र. दर्शनार्थ यावे पुत्र कलत्र. धाडिले पत्र तयासी. ऐसे एका मागून एक. शिर्डीस येऊ लागले अनेक. वाढला जैसा बाबांचा लौकिक. परिवारही देख तैसाची. नलगे जरी कोणाचा संगात. तरी दिवसा भक्त परिवारांक्रात. अस्तमानांतर शिर्डीत. फडक्या मशिदीत निजावे. चिलीमत माकूट मरेल. अंगांत कपनी पाय घोळ. माथ्यासी फडका धवल. सटका जवळ सर्वदा. हे धूत वस्त्र एक धवल. वामकर्ण मार्गे सडाळ सुडळ. जटाजूट सम देऊनी पीळ. गुंडाळी तो शिरासी. या वसनाचे आच्छादन. 8 दिन स्नानविहीन. पायी जोडाना वहाण. एका आसन गुणाचे. पोत्याचा तुकडा एक. तयावरी नित्य बैठक. तक्या कसा तो नाही ठाऊक. आराणुक कैसेनी. तोवरी ते जीर्ण तरट. तीच त्याची आवडती बैठक. सदा सर्वदा तैशीच निष्टंक. अष्टोप्रहर ते जागी. तेची वासन वा आस्तरण.
कासे एक काउपीन परिधान, नाही दुजे वस्त्र प्रावरण. शीतनिवारण एकदुनी, दक्षिणाभिमुख आसनस्थ, कठड्यावरी वामहस्त. समोर धुनीकडे अवलोकते, बाबा मशिदीत बैसत. अहंकार वासना समवेती, नाना विधवृत्तीच्या आहुती. प्रपंच प्रवृत्ती समग्र हविती, युक्ती प्रयुक्ती धुनीत. ऐसिया त्या प्रकरकुंडा, लाभिला ज्ञानाभिमानाचा ओंडा. अल्ला मालिक सदैव तोंडा, तयाचा झेंडा अखंड. मशीद तरी ती केवती, अवघी जागा दोन खणती. त्यातची बसती उठती निजती, भेट देती समजता. गादी तक्या हे तो आता, भक्त समुदाय मिळाला भवता. आरंभी तयाचा निकट जाता, सकळास निर्भयता नवतीच. सन 1912, तेथून नवा प्रकार सारा. मशिदीची या स्थित्यंतरा, आरंभ खरा तेथुनी. डोपर जमिनीसी, खड्डे होते मशिदीसी. एके निश्चिंत झाली फरसी, भवसरसी भक्ताचा. मशिदीची वसती आधी, बाबा राहत ताकियामधी. तेथेची कित्येक कालावधी, अबाधित रमले ते. तेथेचे चरणी बांधुनी घुंगुर, खांजिरीची तालावर नाचावे बाबनी. अतिसुंदर गावे ही मधुर प्रेमाने. आरंभी साई समर्थास, दीपोत्सवाची मोठी हौस. तदर्थ स्वये दुकानदारास, तेल मागावयास ते जात. घेऊन या टमरेल हाती, वाण्या तेलांच्या दुकानाप्रती. स्वये तेलाची भिक्षा मागती, आणून भरती पणत्या लावित. जगजगीत देवळी आणि मशिदीत, ऐसे काही दिवसपर्यंत सदोदित चालले. दीपाराधानी बहुप्रीत, दिवाळीचाही दीपोत्सव करीत. चिंध्या काढून माती वळीत, दीप उजळीत मशिदी. तेल तो रोज आणीत फुकट, वाणिया मनी आले कपट. सर्व मिळून केला कट, पुरे कटकट ही आता. पुढे नित्य नियमानुसरता, बाबा तेल मागू येता. सर्वांनीही नाही म्हणता, काय आश्चर्यता वर्तली. बाबा निमुट गेले परत, काकडे सुकेची ठेविले पण त्यात. तेल नसतात हे काय करीत, वाणी पहात मौजती. मशिदीच्या ज्योत्यावरील, बाबा उचलून घेती टमरेल. त्यात होते इवलेसे तेल, कष्टे लागेल सांजवात. त्या तेलात घातले पाणी, स्वये बाबा गेले पिऊनी. ऐसे ते ब्रह्मार्पण करोनी, निव्वळ पाणी घेतले. मग ते पाणी पण त्यात ओतुनी, सुके काकडे पूर्ण भिजवूनी. तयासी कांडे ओढुनी लावूनी, दीप पेटवूनी दाविले. पाहुनी ते पाणी पेटे, वाणी घालती तोंडात बोटे. बाबासी आपण दला खोटे, केले ओखटे मनी म्हणती. तेल नसता अणुमात्र, पण त्या जाळाल्या सर्व रात्र. वाणी साईच्या कृपेसी अपात्र, बंधू सर्वत्र लागले. बाबांचा हा काय प्रताप, असत्य भाषणे झाले पाप. विजला बाबासी व्यर्थ संताप, हा पश्चाताप वाणिया. बाबांच्या ते नाही मनी, रागद्वेषाना तळे जनी. शत्रुमित्रतयाना कोणी, सर्वही प्राणी सारिके. असो आता पूर्वानुसंधान, कुस्तीत यशस्वी मोहिदीन. याहुनी पुढील चरित्र महिमान, दत्तावधान परिसजय. कुस्ती नंतर 5वे वर्षी, फकीर अहमदनगर निवासी. जवाहर अली नाम जयासी, आला रात्यासी सशिष्य. पाहुणी एक उघडी पखळ, वीरभद्राचे देवळाजवळ. फकीराने दिदला तळ, फकीर तो सबळ दैवाचा. जरी नसता तो दैवाचा, तरी तया ते लादता कैचा. साई सरका शिष्य मौजेचा, डंका जयाचा सर्वत्र. लोक गावात होते अनेक, त्यातही होते मराठे कैक. त्यातील भगू सदा फळ एक, झाला सेवक तयाचा. फकीर होता मोठा पडीक, कुराण शरीफ करतलामलक. स्वार्थी परमार्थी आणि भाविक, लागले अनेक तच्चरणी. इदगा बांधावया आरंभ केला, ऐसा काही काळ गेला. वीरभद्रदेव वाटविला, आरोप आला त्याजवरी. पुढे तो इदगा बंद पडला, फकीर गावाबाहेर घालविला. तेथून मग तो शिर्डीसी आला.
मशिदीत राहिला बाबापाशी. फकीर मोठा मृदुभाषणी गाव लागला तयाचे भजनी. बाबासई काही केली करणी, घातली मोहिनी जन म्हणती. हे हो म्हणे तू माझा चेला, स्वभाव बाबांचा बहुरंगेला. हो म्हणता फकीर संतोषला, घेऊन निघाला बाबासी. बाबा सारिखा शिष्य सदरू, जवारली झाले गुरु. मग दोघांचा झाला विचारू, रहिवास करू राहत्यात. गुरु नेणे शिष्याची कळा, शिष्य जाणे गुरुच्या आळवळकला. परीन केव्हाही अनादर केला, स्वधर्म राखिला शिष्याचा. गुरुमुखांतून बाहेर आले, योग्य अयोग्य नाही पाहिले. वचन वरचे वरी झेलिले, पाणीही वाहिले गुरुग्रही. ऐसी चालली गुरुसेवा, शिर्डीसी यावे केव्हा केव्हा. ऐसे होऊ लागले जेव्हा, काय मग तेव्हा झाले. ऐसे वरचे वरी होऊ लागले, राहत्याशी राहू लागले. फारसी फकीर नादी भरले, वाटले अंतरले शिर्डीला. जनासी वाटे जवारली, साईसी निज योग बळे आकळी. साईची तो कळवेगळी, अभिमान जाळी देहाचा. साईसी कोठून आला अभिमान, श्रोते सहज करतील अनुमान. परीत हे लोकसंग्रहार्थ आचरण, अवतरण कार्य हेच शिर्डीस्थ. बाबांचे प्रेम भक्त, बाबांचे ठाई अति आसक्त. तया ते बाबापासून वियुक्त, राहणे अयुक्त वाटले. साई सर्वस्वी तयाधीन, पाहुनी ग्रामस्थ उद्विग्न मन. कैसे करावे तया स्वाधीन, विचारी निमग्न झाले. कैसे कनक आणि कांती, जैसा दीप आणि दीप्ती. तैसाची हे गुरु शिष्या स्थिती, ऐक्य प्रतीती उभयासी. मग ते शिर्डीचे भक्तमंडळ, गेले रात्यास त्या इदग्याजवळ. पाहू प्रयत्न वैचूनी प्रबळ, बाबासह सकळ मग परतू. बाबा ते देती उलट बुद्धी, फकीर आहे महाक्रोधी. लागू नका तयाचे नादी, तो मज कधीच न विसंबे. तुम्ही येथून करा पलायन, आताच येईल गावातून. करीन तुमचे निसंतान, परम कठीण क्रोध त्याचा. राग तयाचा मोठा कडक, येताची होईल लाल भडक. जाजा निघून जाकी तडक, धरा की सडक शिर्डीची. आता पुढे काय कर्तव्यता, बाबा तो कथिती उलटी कथा. इतुक्यांत फकीर आला वचिता, झाला पुसता तया ते. आला त काय पोरासाठी, काय करीतसा येथे गोष्टी. शिर्डीस माघारा न्यावे हे पोटी, परी या कष्टी पडू नका. ऐसे जरी तो प्रथम वदला, ग्रामस्था पुढे तोही कचरला. म्हणे मलाही घेऊन चला, सवे मुलाला नेऊ की. असो फकीर आला सवे, तयासही न बाबास सोडवे. बाबासही न तया विसंबवे, न कळे संभवे हे कैसे. साई परब्रह्म पुतळा, व्यवहारली भ्रमाचा भोपळा. देवीदासे कसास लाविला, भोपळा फुटला शिर्डीत. देवीदासाच्या बांधा सुंदर, डोळे सतेज रूप मनोहर. 10-11 वर्षाची उमर, प्रथम शिर्डीवर आला ते. ऐसा तो अल्पवयासी, एक लंगोट मात्र कासेसी. मारुतीचे देऊळासी, तीर्थवासी तो उतरला. आपा भिल्ल माळसापती, तयाकडे जाती येती. काशी रामादिक शिधा देती, वाढली महती तयाची. वराड समावेत जे बाबा आले, तया आधीच 12 साले. देवीदास येऊनी पाहिले, वसते झाले शिर्डीत. आपा भिल्ला पाटीवर शिकवी, व्यंकटेश स्तोत्र पडवी. सर्वा करवी मुखोद्गत म्हणावी, पाठ चालवी नेमाने. देवीदास महाज्ञानी, गुरुत्व घेतले तात्याबानी. काशीनाथादिक शिष्यग्राणी, तया चरणी लागले. तया पुढे तो फकीर म्हणाला आणिला. शास्त्रीय वादविवाद मांडिला, वैराग्याने फकीर जिंकिला. हाकुनी लाविला तेथून, मग तो जो तेथून निसटला. वैजापुरी जाऊन राहिला, पुढे कित्येक वर्षांनी आला. नमस्कारिला साईनाथ, आपण गुरु साईचेला. हा सर्व त्यांचा भ्रम निरसला. बाबांनीही पूर्वव्रत सत्करिला, शुद्ध झाला पश्चातापे. ऐसी बाबांची अगाध लीला, निवाडा होण्याचा तेव्हा झाला. परी तो गुरु आपण चेला, भाव हा आदरिला तेथवर. तयाचे गुरुपण तयाला, आपले चेलेपण आपणाला.
हा तरी एक उपदेश येतिला स्वये आचरिला साईनाथे. आपण कोणाचे होऊन राहावे किंवा कोणासा आपुले करावे, याहून अन्य असणे न भरवे, तेणे न उतरवे पार पार. हाची एक ये वर्तनी धडा, परी दुर्लभ ऐसा निधडा, होईल जयाचे मनाचा धडा. निरभिमान गडा चढेल, येथे स्वबुद्धी परिकल्पित, चतुराई ना कामा येत, जयामनी साधावे स्वहित. अभिमान रहित वर्तावे, जेणे देहाचा अभिमान जाळिला, तेणेची हा देह सार्थकी लाविला, तो मग कोणाचाही होईल चेला. साधावयाला परमार्थ, पाहोनी अति निर्विषय स्थिती, लहान थोर विस्मित चित्ती, वय लहान गोजिरी मूर्ती, चोज करीती जनसारे. ज्ञानी याचा देह व्यापार, होतसे पूर्वकर्मानुसार, तयान प्रारब्ध कर्मभार, कर्मकर्तार हो नेणे. जरी सूर्यास अंधारी निघाव, तरीच ज्ञानी या द्वैतभाव, स्वस्वरूपची जया अवघे विश्व, वसता ठाव अद्वैत. हे गुरु शिष्याचे आचरित, साईनाथांचे परमभक्त, माळसापतीनी करविले श्रुत, तैसेची साध्यंत कथियले. असो आता हे आख्यान, पुढील चरित्र याहुनी गहन, होईल ते यथाक्रमकथन, सावधान श्रवणी व्हा. मसीद पूर्वी होती कैसी, कैसी आकष्टी झाली फरसी, साई हिंदू वायवना वंशी, नेणवे भरवशी. हे कवणा धोती पोती खंडयोग, करीत भोगीत भक्तांचे भोग, हे सर्व निवेदन यथा सांग, होईल चांग पुढारा. हे माड साईस शरण, चरण प्रसाद, हे कथा निरूपण, श्रवणे होईल दुरित निवारण, पुण्य पावन ही कथा. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साई पुनः प्रकटी भवन. नाम पंचमोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.